नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओचं शीर्षक बघून आपल्याला थोडं आश्चर्य वाटलं असेल. आमदार सुहास भैया बाबर कोण आहेत? असा सवाल या शीर्षकामध्ये मी विचारला आहे. आता आमदार सुहास भैया बाबर हे खानापूर आटपाडी या मतदारसंघाचे आमदार आहेत. एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदाच प्रचंड मताधिक्यानं निवडून आलेले आहेत. ही सर्व माहिती आपल्या सगळ्यांना आहे. काही 2-1 महिन्यापूर्वीच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी विट्याची नगरपालिकेची सत्ता आपल्या ताब्यात घेऊन मोठा ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे. ही सगळी माहिती आपल्याला आहे. पण असं असताना मी आमदार सुहास भैया बाबर हे कोण आहेत असा प्रश्न का विचारला असेल असं अनेकांना वाटायची शक्यता आहे. तर स्वतःच सुहास भैया बाबर यांनी एका प्रचार सभेत बोलताना हा सवाल विचारलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांच्यावर जी काही टीका केली त्या टीकेला उत्तर देताना सुहास भैया बाबर बोलण्याच्या ओघात असं म्हणले की हा सुहास बाबर कोण आहे हे तुझ्या मुख्यमंत्र्यांना जाऊन विचारा. तुझ्या म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जो कोण नेता असेल त्याला उद्देशून ते बोलले. हा सुहास बाबर जेव्हा जातो तेव्हा तुझा मुख्यमंत्री लगेच आत बोलवून घेतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन सुहास बाबर असं म्हणले की माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री हे लक्षात ठेव. त्याच्याही पुढे जाऊन आणखी त्यांनी विधानं केली. ते म्हणाले की सुहास बाबरला अशक्य अशी कोणती गोष्ट नाही. या मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना आहेच, त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना आणि एवढंच नव्हे तर भारतीय जनता पक्ष, काँग्रेस असे सगळे पक्ष मी स्वतः चालवतो. मीच म्हणजे सुहास भैया बाबर यांनी ज्या अधिकारवाणीनं हे वाक्य उच्चारलं किंवा या पद्धतीचं भाषण केलं त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे नेतेच नव्हे तर जिल्ह्यातले अन्य पक्षाचे नेते सुद्धा आश्चर्यचकित झालेले आहेत. सुहास भैया बाबर हे पहिल्यांदाच आमदार म्हणून विधानसभेमध्ये पोचलेले आहेत. परंतु त्यांचे एकूण जर वक्तव्य पाहिली आणि त्यांचा एकूण रोख बघितला, थाट बघितला तर आता त्यांना यश हे प्रचंड मिळाले हे याच्यावरून दिसतं. विशेषतः विटा नगरपालिकेची निवडणूक त्यांनी ज्या पद्धतीनं जिंकली, ज्या पद्धतीनं विट्यामधली अनेक वर्षांची पाटील घराण्याची सत्ता त्यांनी संपुष्टात आणली आणि फार प्रचंड विजय मिळवला, त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला दिसतोय. या आत्मविश्वासाला उद्देशून त्यांचे कट्टर विरोधक असलेले माजी नगराध्यक्ष विट्याचे वैभव पाटील यांनी दुसरा एक शब्द वापरलाय. मी तो काय वापरणार नाही, परंतु सुहास बाबर यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय असं एकूण त्यांच्या वक्तव्यावरनं दिसतं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे, त्याचा प्रचार सुहास बाबर करत होते आणि खानापूर तालुक्यात प्रचार करताना त्यांनी हे वरील वक्तव्य केलं. आता त्यांच्या ह्या वक्तव्याचा फायदा घेतला नाही तर विरोधक कसले? त्यामुळे साहजिकच भारतीय जनता पक्षाचे नेते असलेले माजी नगराध्यक्ष वैभव पाटील किंवा भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी फुलटॉस सारखे हे त्यांची वक्तव्य उचललेली आहेत सुहास भैया बाबर यांची. आणि ती अशी उचलली आहेत की त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली ती अयोग्य आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे तो असा की 242 आमदार आहेत म्हणून हे मुख्यमंत्री आहेत, तुझा मुख्यमंत्री आहे. या पद्धतीचं वाक्य हे अत्यंत सुहास बाबर यांचे गैर आहे. अशा स्वरूपाची थेट टीका गोपीचंद पडळकर आणि वैभव पाटील या दोघांनी केलेली आहे. त्या पुढे जाऊन पडळकरांनी अशी टीका केली आहे की सुहास भैया बाबर हे काँग्रेस चालवतात, काँग्रेस पक्ष चालवतात त्यांच्या मतदारसंघातला, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष चालवतात, दोन्ही शिवसेना चालवतात. हे ठीक आहे, त्यांनी म्हणले असतील तर एक वेळ आम्हाला मान्य आहे.
परंतु भारतीय जनता पक्ष सुद्धा मीच चालवतो असं ते म्हणतात. याबद्दलही गोपीचंद पडळकर आणि वैभव पाटील यांनी तीव्र आक्षेप नोंदवलेला आहे. अर्थात हे सगळं वक्तव्य बोलण्याच्या ओघात येऊन गेल्यानंतर सुहास भैया बाबर यांच्या लक्षात आलं काय आपलं नेमकं चुकलेलं आहे किंवा आपण कोणत्या पद्धतीची वक्तव्य केलेली हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नंतर त्याच्याबद्दलचा खुलासा केला की मी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी म्हणून केलेला नाही. त्यांचा एकेरी उल्लेख करणं शक्य नाही. फक्त मी एवढंच म्हणालो की हा सुहास बाबर जेव्हा मंत्रालयात जातो तेव्हा मुख्यमंत्री कुणाला पहिल्यांदा आत बोलवतात पहा, माझा इतका वट आहे तिथं वगैरे वगैरे त्यांनी आपलं स्पष्टीकरण केलेलं आहे. आमदार खानापूर आटपाडीचे माजी आमदार अनिल भाऊ बाबर हे एक अत्यंत संयमी, एक समंजस असं व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी अनेकदा निवडणुका लढवल्या, अनेकदा पराभवही पचवला. साखर कारखाना उभा करण्यात मदत केली, साखर कारखाना चालवला, साखर कारखाना हातातून गेला, त्यावेळी त्यांनी आपला संयम सोडला नाही. अनिल भाऊ बाबर यांनी अत्यंत संयमानं राजकारण केलं. अगदी जेव्हा ते अखंड शिवसेनेतून बाहेर पडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडून ते एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर गेले, गुवाहाटीला वगैरे गेले, त्यावेळेस त्यांच्यावरती प्रचंड टीका झाली, पण त्यांनी अवाक्षरानं सुद्धा त्या टीकेला कधी उत्तर दिलं नाही. हा अनिल भाऊ बाबर यांचा संयम आपण एकीकडे पाहतो आहोत आणि दुसरीकडे सुहास भैया बाबर यांनी बोलण्याच्या ओघात स्वतःच अडचणीत यायचं काम केलंय का असा सवाल आता खानापूर आटपाडी मतदारसंघात विचारला जातोय. वास्तविक सुहास भैया बाबर यांनी फार मोठं बहुमत मिळवलं, फार मोठं मताधिक्य मिळवलं, चांगला विजय मिळवला. आटपाडीमध्ये त्यांच्या पक्षानं भारतीय जनता पक्षाबरोबर चांगली झुंज दिली, तर विट्यामधली सत्ता त्यांनी घेतली. आज जिल्ह्यामध्ये, संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचे एकमेव नेते म्हणून सुहास भैया बाबर हे ओळखले जातात. हे सगळं खरं आहे, परंतु ज्या पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं त्यामुळं ते स्वतःच अडचणीत आलेले आहेत. अनेकदा राजकीय नेते बोलण्याच्या ओघात किंवा बोलण्याच्या भरात आपण काहीतरी बोलतात आणि अडचणीत येतात. आता भारतीय जनता पक्षानं याचा फार मोठा गवगवा करायला सुरुवात केली, प्रचार करायला सुरुवात केलेली आहे आणि सुहास भैया बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचा केवळ एकेरीच उल्लेख केला असं नाही, तर आपल्यासारख्या आमदारांमुळे त्यांचं सरकार पण राज्यात आहे, अन्यथा काय वगैरे अशा स्वरूपाची विधानं सुद्धा त्यांच्याबद्दलची आता विरोधक बोलायला लागलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनाच म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच त्यांनी थेट चॅलेंज केले असाही मतितार्थ आता विरोधक या त्यांच्या वक्तव्यातून काढायला लागलेले आहेत. राजकारण आहे, शेवटी राजकारणामध्ये कोण कोणाला सोडत नसतो. वेळ असा त्यांनी स्वतःच फुलटॉस चेंडू टाकल्यानंतर तो उचलणारच, चौकार षटकार मारणारच, तसे विरोधक सध्या करतायत. खरं म्हणलं तर सुहास भैया बाबर यांचं वक्तव्य काही सगळंच पूर्ण चुकीचं नाही. म्हणजे ते मंत्रालयात गेले तर मुख्यमंत्री त्यांना लगेच बोलवून घेतात, ते आमदार आहेत, केवळ एवढ्यामुळेच ते बोलवून घेतात असं नाही. तर आमदार अनिल भाऊ बाबर जेव्हा आमदार होते तेव्हा त्यांचे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा अतिशय चांगले संबंध होते. जर शिवसेनेच्या उमेदवारीच्या बाबतीत जर काही अडचण आली असती 2019च्या निवडणुकीच्या काळामध्ये, तर कदाचित भारतीय जनता पक्षानं सुद्धा त्यांना उमेदवारी दिली असती. एवढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन यांच्याबरोबर त्यांचे अतिशय सौहार्दपूर्ण असे संबंध होते. त्यामुळं सुहास भैया बाबर बोलतायत ते एका अर्थानं खरं आहे की त्यांना खूप मंत्रालयात तातडीनं प्रवेश दिला जातो. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ते पहिल्या टर्ममध्ये मुख्यमंत्री असताना सुद्धा अनिल भाऊ बाबर यांना खूप मदत केली, त्यांच्या मतदारसंघामध्ये मदत केली. अगदी भारतीय जनता पक्षाचे नेते तिथं असून सुद्धा त्यांनी शिवसेनेला म्हणजेच अनिल भाऊंना मदत केली. दुसऱ्या टर्ममध्ये सुद्धा त्यांना सातत्यानं त्यांनी मदत केली, ही वस्तुस्थिती आहे. परंतु सुहास भैया बाबर हे विट्यातला विजय, विधानसभा निवडणुकीतला विजय आणि विट्यातला विजय या सगळ्यामुळं त्यांचं बोलण्यामध्ये थोडासा काही गडबड झालेली असावी असं दिसतंय. परंतु अशा बोलण्यामुळं ते अडचणीत येतील का काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. यापुढं सुहास भैया बाबरच नव्हे तर सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना संयम ठेवण्याची फार मोठी गरज आहे, कारण आपल्या एखाद्या वक्तव्याचा वेगवेगळा अर्थ निघू शकतो याची काळजी घेतली पाहिजे. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, प्रामुख्याने लाईक करा
आणि मी जे शीर्षकाच्या बाबतीत म्हणलं की सुहास भैया बाबर यांनीच प्रश्न उपस्थित केला आहे की सुहास भैया बाबर कोण आहेत, हे तुम्ही तुझ्या मुख्यमंत्र्याला, तुझ्या म्हणजे विरोधक जे भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यांना असं उद्देशून म्हणले की तुझ्या मुख्यमंत्र्याला जाऊन विचार. तर त्यामुळेच हा सगळा गदारोळ सुरू झालेला आहे. तर आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.